राज्यातील सुमारे 20 संस्था व संघटनांनी हिंदी अनिवार्य करण्याविरोधात मोहीम सुरू केली। त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात असून सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल 8,400हून अधिक व्यक्तींनी आम्हाला हिंदी भाषाच नको असं मत नोंदवलं। दैनंदिन व्यवहारात मराठीची जागा हिंदीने घेतलेली दिसते। अशा परिस्थितीत राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची करणे भाषिक, सांस्कृतिक किंवा शैक्षणिक दृष्टीने समर्थनीय नाही असं या संस्था संघटनांचं म्हणणं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले। शिल्पा, आपण पाहतो हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे, राजकीय पक्षांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे। आता आपण पाहतोय हिंदी सक्तीला विरोध वाढलाय, काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणच नाही तर विविध सामाजिक संघटना देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने राज्यातील सुमारे 20 संस्था व संघटनांनी हिंदी अनिवार्य करण्याविरोधात मोहीम सुरू केलेली आहे आणि त्यासाठी ऑनलाईन नोंदणी देखील केली जात आहे। काल म्हणजे सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल 8,400हून अधिक व्यक्तींनी आम्हाला हिंदी भाषा नको असं मत व्यक्त करत त्या ऑनलाईन मोहिमेमध्ये नोंदणी देखील केलेली आहे। यामध्ये मराठी भाषा केंद्र असेल किंवा आम्ही शिक्षक सामाजिक संस्था असेल, त्याचबरोबर मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक संघटना मुंबई, मराठी बोला चळवळ असेल, अशा विविध संस्था आणि संघटना आहेत। त्यांनी ऑनलाईन लिंक तयार केलेली आहे आणि त्यामध्ये तब्बल 8,000हून अधिक व्यक्तींनी आपली नोंदणी करून हिंदी भाषेविषयी आपलं मत नोंदविलेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हिंदी भाषा सक्ती ही का करताय असा देखील त्यांनी सवाल केला आहे। महाराष्ट्राची हिंदी भाषिकांचे स्थलांतर होण्याचे प्रमाण खूप आहे, त्यांनी मराठी शिकण्याची गरज आहे। हिंदीच्या सक्तीचे दुष्परिणाम हे मराठी चित्रपट सृष्टीसह अनेक सांस्कृतिक उपक्रमांवर देखील होतील, त्यामुळे हिंदीचे आणखीन जे काही महत्व आहे ते वाढण्याचा आत्मघातकी निर्णय हा सरकारने घ्यावा याचं आश्चर्य वाटतं असं देखील या संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर राजकीय वातावरण ह्या हिंदीच्या मुद्द्यावरून तर तापलेलंच आहे, त्याबरोबर या संघटनांनी देखील आपलं मत या ऑनलाईन लिंक तयार करून आपली जी मतं आहेत ती त्या ऑनलाईन लिंकद्वारे नोंदणी करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता दिवसेंदिवस हिंदी भाषा ही जी सक्तीची आहे त्याला विरोध होताना आपल्याला करण पाहायला मिळतं। नक्कीच शिल्पा, आगामी काळात त्याचे नेमके परिणाम काय होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।